नको म्हणलं बापू म्हणे आता माझे नातू मी ऐकणं गेले. लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदारांचा उत्साह ग्रामीण भागात विशेष करून पाहायला मिळतोय. सध्या आपण बघितलं तर या 105 वर्ष वय असलेल्या आजी आहेत आणि भर उन्हामध्ये साधारणपणे 37-38 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि या तापमानामध्ये ह्या मतदानाला आलेल्या आहेत. आजी, झालं मतदान? मतदान झालं का? केलं? दाखवा. फक्त आपण इथे त्यांनी मतदानाचा हक्क आपला बजावलेला आहे आणि त्या आल्यात कोणासोबत तर हे नातू आहेत, ही नातसून आहेत. काय वय आजीचं? 105. आल्यात मतदानाला. दरवेळेस येतात आजी, जेव्हा मतदान असतं, निवडणूक असते त्यावेळेस दरवेळेस येतात मतदान करायला. हा, ऊन नाही लागत का? ऊन खूप आहे बाहेर. हा, ऊन नाही लागत? माईक जवळ लागते मतदान करायचं. काय करताय? आम्हाला 2 मिनिटं कुठे जायचं? चांगली गोष्ट आहे. बूम माईक जवळ हा, सरकारी कामावर आहे म्हणतो. बरं, टाकायच लागते माय म्हणलं. टाकाच लागते मत. अच्छा, पण याच्या आधी केले ना मतदान? याच्या आधी केले? याच्या आधी मतदान केले ना? याच्या आधी केले तर भरपूर गेले. पहिले केले. अच्छा, आणि आता गेले. त्यामुळे आपण बघतोय ह्या आजी एवढ्या भर उन्हामध्ये आलेल्या आहेत. किती उत्साह आहे. शाळेत जाऊन तुमच्या आजी पणजी तुम्ही गेलं सगळ्यांनी मतदान दाखवा. त्यामुळे आपण बघतोय आजींना घेऊन 105 वर्ष वय आहे आजींचं. या आजींना घेऊन हे नातसून हे त्यांचे पंतू हे सगळे घेऊन आजींना आलेले आहेत आणि आजी म्हणतात की भर ऊन जरी असलं तरी मी मतदानाचा हक्क अधिकार जो आहे तो बजावलेला आहे. आणि याहूनच दिसतं की ग्रामीण भागामध्ये मतदान कशा पद्धतीने होत आहे, कशा पद्धतीने मतदारांचा जो उत्साह आहे तो आपल्याला या हदगावमध्ये पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन अनिल संगरेसह विधान एबीपी माझा हदगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.